आज आम्ही सगळे बहीण भाऊ म्हणजे मावशीचे मुलं आणि मुली एकत्र जमलो होतो बिर्याणी पार्टी करण्यासाठी बारक्या मावशीच्या इकडं. तर सगळं बिर्याणीचं साहित्य काढून वगैरे झालं होतं. मी कांदा तळत होते आणि कांदा तळून झाल्याच्या नंतर सगळी काही बिर्याणीची तयारी झाली आणि आम्हाला नंतर लेअर द्यायची होती सगळे बिर्याणीचे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना चिकन खाली केलं. आमच्याकडून एक गोष्ट चुकली ती म्हणजे रस्सा जरा आमच्याकडून जरा कमी झाला होता. आता जास्त चिकन करायचं बिर्याणी वगैरे करायचं म्हटलं तर काही ना काहीतरी चूक होतीच आणि आम्ही तर मुली आहे म्हणले आमच्याकडून काही नाही चुकी होणारच. मग आम्ही सर्वात पहिल्यांदा चिकन लेअर मांडून घेतलं, त्याच्यानंतर राईस टाकला, मग कोथिंबीर पुदिना परत कांद्याचं हे. त्याच्यानंतर मला काय टोप झेपत नव्हतं तर राणीकडे दिला. मग तिला म्हणलं तिचा तुझ्या हातात दर मी चिकन टाकते. त्याच्यानंतर परत त्याचे लेअर दिला. त्याच्यानंतर जेवढा राईस होता आणि तेवढा परत टाकून घेतला आणि ओंकारला तर खूपच चिकन आवडलं होतं. तो म्हणला एक नंबरच झालंय. त्याच्यानंतर मग परत कोथिंबीर थोडीशी पुदिना वगैरे टाकला, वरून कांदा वगैरे टाकला, चिकन टाकलं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं होतं. आम्हाला तर ह्या गॅसचं ना काही समजत नव्हतं. डायरेक्ट पटकन आमच्याकडून बंद व्हायचं नाही तर डायरेक्ट चालू व्हायचं, कारण ही शेगडी इकडे वेगळीच लावली होती. झाकण वगैरे ठेवलं आम्ही सगळ्यांनी आणि नंतर रायता करायचा होता. मग आम्ही दही वगैरे आणलं, कांदा कापला, कोशिंबीर वगैरे सगळं रेडी होतं. मग आम्ही सगळ्यांनी चिकन पार्टी केली आणि नंतर गेलो डोंगरावरती. हो, मी इकडं चिंचा तोडीत आहे, इकडं सार्थक आहे, इकडं सुदर्शन पाहू शकता फार गचपानात गेलेलं आहे आणि इकडं दिदी आणि ओंकार आपली जखळ्यानी वाट बघत आहेत. चिंच तोडायला आलेलो आहे आम्ही, एवढे चिंचा घेतलेले आणि ही दोघं इकडे चिंच तोडीत आहे. आता आम्ही डोंगरावर जाऊन पार्टी करणार आहे. तुमच्याकडे डोंगर आहे का? आमच्याकडे लय डोंगर आहे म्हणतील काय जखळ्यानी चिंच. चाललेलो आहे आता इकडं डोंगर एक्सप्लोर करण्यासाठी. डोंगर नसेल तर तुम्हाला डोंगर दाखवत. आम्ही त्यांचं पार्टी करण्यासाठी आलेलो आहे आणि मीठ सुद्धा घेतलंय आम्ही आमच्या खिशात. हा, मीठ घेतलंय, मीठ संघ चिंच. तुम्ही म्हणसा काही खाता, तुम्हाला नाही माहिती. हे काय बरोबर नाही, हे बोर के झाड है पर उसको बोर नहीं है. हे तूर है ना? ये क्या है? हम आप हमें बताओ. फोटो किती भारी असं तूर नाही, असं झेंडू वाटत आहे. झेंडू अगं खाजा येईन तर मोकर. तुम्ही गाय पाहू शकता आणि ही आमची दुसरी गाय. वर आम्हाला चिकन करायची लाकडं घेतल्यात. मेने शेण तुडवाय आहे. तो गाईज मुझे दम लगा है. यार डोंगर दाखव ना तिकडचं, ते वातावरण दाखव ना आपण तिकडचं सगळं. तुम्ही डोंगर तुमच्या इकडं असं हे पाहू शकता. इकडं शाहरुख खान चढलेला आहे. हे पाहू शकता शाहरुख खान. याला एखादी काजल बघा. आणि इकडं पाहू शकता हे प्रेमभंगी ये शकता चिंचा. इथं मध्ये मीठ, इकडं बोर आहे. अरे त्या म्हाताऱ्या म्हणते बाई कुळालची पोर आहे. आप देख सकते हैं 4 लोग और ये आगे चल रहे हैं, मैं उनके पीछे चल रही हूँ क्योंकि डोंगर पे बहुत बड़ा खतरा होता है और इनकी जुबान बहुत लट चल रही है. तो गाइस आप देख सकते हैं हम डोंगर पर आ गए और दीदी है, रानी है और ओम है और सार्थक झोपा है वहां पर क्योंकि वो बहुत दमा है. और ये प्रेम भंगी देखो बहुत पीछे क्या कर रहा है, फोन में चैटिंग कर रहा है. हाँ, गड़बड़ बहुत. आप देख सकते हैं ये छुप गया था, इनकी चैटिंग चुटिंग चल रही थी. और ये शाहरुख खान है, वो पोज देने के लिए गया है. आप देख सकते हैं सार्थक या झोपा है और ये दोनों फोटो खींच रहे और ये दोनों हाँ सकते हैं बहुत आगे तक गया है और उसने दगड़ फेंका है मेरे ऊपर. दगड़ फेंक करायला लागलाय. परशा है और ये डोंगर से भाग रहा था, आर्ची को शोध रहा था और आर्ची नहीं मिली. पाऊस का वातावरण हो गए. इकडं ह्या डोंगर के पीछे केदारनाथ है, इसलिए हम सिरियसली आपण नाही बोलत. आणि हे बघा हे पार येणं झालेलं आहे आता. नाही आरची काळ्या चिमणीची राग त्याला ही सुरेखा
तुम्ही पाहू शकता हे 2-4 महिने झाले नाही पुण्याला जाऊन तर हे ओंकार आणि सुदर्शन पार एडे झालेले फोन ते फुलांच्या नादानी ते ढगाचे पण फोटो घेतात आणि इकले फुलांचे पण घेतात. बोला तुम्ही करडायच्या याचा टणटणीचा फोटो घ्या असं. बघा आता यांनी फोटो काढलेले आहे तर चांगला नाही आला तर परत घेत आहे. हे पाहू शकता इकडे स्नॅपला रेडीच आहे. खडकं सापडलेले आहे. हे दात आहे कुत्र्याचे पण आता आम्ही इथून पळतो नाही तर याचा आत्मा काय आम्हाला सोडायचा. हे पाहू शकता वातावरण तो इतना बकवास हो गया है ना हमें बहुत डर लग रहा है. हे पाहू शकता सिरियसली इथं शोधलेले आहे. आम्हाला काही नाही फक्त एक कुकर येऊ शकतो. आपल्या घरून फोन आला है. आप देख सकते हैं गाय का शेन है और हमने तुड़ाया है क्योंकि हमने देखा ही नहीं और ये तो एड़े हो गए यहाँ आकर. और आपको मैं दिखा दूँ एक गाय देख सकते हैं डोंगर पर बांधी है. इतना बहुत चारा है इसलिए डोंगर पर बांधी है गाय. गाय हमारी तरफ देख रही है उसको तान लगी होगी तो ओम के मैत्रिणी को पूछ रहा है पाणी लगाएगा आपको. त्याची आरची भेटलेली आहे तो इथंच मुक्काम घेणार आहे. आता खूप पाऊस आलेला आहे आम्ही आता पळत आहे. खरंच पाऊस आला चला पटकन तो बहुत पाऊस आला है हम घरी जा रहे हैं. 15,000 या दाना उपट रे पुढे इकडे इकडे आप देख सकते हैं या दाना आप देख सकते हैं कोथिंबीर उपट रहे. चलो हमने कोथिंबीर उपटी है और ये कोथिंबीर का वड़ा बनाने वाले हैं हम. ये बहुत काम को लगा है. ये बहुत लड़का काम करता है. आपको अच्छा लगा तो लाइक कर दो मेरी वीडियो.